इकडे यावं लागलं. असं उलट चांगलं झालं. आणि सर्वप्रथम मी आभार मानतो म्हणजे विजयवाणी म्हणा किंवा तुमच्या गावाकडील मंडळींनी जो आम्हाला थोड्या वेळासाठी काय असो पण तुमचं हे मंगल कार्य उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांच्या सर्वांचे तुमचे आभार मानतो. आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. संत श्री विदर्भ नगरीचे आराध्य दैवत संत श्री गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या आपल्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आज आपण इथं चर्चासत्र ठेवलेला आहे. प्रभात सीड्स कंपनीतर्फे शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. आधी मला सांगा तुमचा किती वेळ घ्यायचा मला ते सांगा, त्याच्यानुसार मी तुमच्याशी संवाद साधेन. तुमच्याकडे 10 मिनिटं, अर्धा घंटा, 1 घंटा किती वेळ आहे? म्हणजे तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तर मी सफर माहिती देतो. माझ्याकडे दुसरे एक प्रेझेंटेशन आहे कपाशी लागवड पासून ते काढणीपर्यंत. तुमच्याकडे कमी वेळ असेल तर मी तुमचे महत्त्वाचे मुद्दे मांडतो जे तुम्हाला शेतीमध्ये गरजेचं आहे आणि कोणते व्हेरायटी तुम्हाला उपलब्ध करून द्यायचा आणि लक्षपूर्वक काय आहे. शॉर्टकट घेऊ की लॉंग कट घेऊ? महत्वाचे घ्या, महत्वाचे. शॉर्टकट? हो ठीक आहे. शॉर्टकट तर शॉर्टकट, काही अडचण नाही. असो मग मला तर प्रेझेंटेशन लावावं लागत नाही. काही लॉंग कट गेलो तर तुमचे सध्या जे कपाशी धस उभे असतील किंवा जे काही तुम्ही समजा शेतात जे सध्या मशागत चालू होती तिथून सुरू करावं लागेल तर पुन्हा त्या रस म्हणा किंवा तुमची कपाशी उपट्याची वेळ म्हणा किंवा जे काही जमिनीची मशागत तिथपर्यंत पुन्हा वापस यावं. तर त्यामुळे मी ते प्रेझेंटेशन लावतच नाही. मी मेन मुद्द्याकडे वळतो. सर्वप्रथम तर तुम्हा सर्वांचे आम्ही आभारी आहोत की प्रभात सीड्सचं जामोद या गावामध्ये खरोखर खूप चांगल्या रीतीनं सर्व शेतकरी इथं आम्हाला उत्कृष्ट म्हणजे चांगला प्रतिसाद देतात. आणि एवढंच नव्हे तर प्रभात सीड्सचा बियाणं हे सर्व शेतकरीला आवडीने विकत घेतात. इथं बसलेल्या 75% शेतकऱ्यांना प्रभात सीड्सचं सुपरकॉट हे वाण माहिती आहे. कोणतं? सुपरकॉट 115 माहित आहे का? हो. कोणाकोण माहिती आहे का? फक्त 1 मिनिट असली हात वर करा. मला बहुतेक आवडत की सुपरकॉट 115 प्रभात सीड्सच्या वाणाला कोण कोण ओळखतं म्हणजे मलाही पाहू द्या. खरोखर तुम्ही आमच्या फॅमिली मेंबर आहे की आमच्या प्रभात सीड्सचा धागा आहे. व्हेरी गुड. सर्व आमचे फॅमिली मेंबर आहेत ते ठीक आहे. झालं आजच लावली. वा बघा म्हणजे याचा अर्थ तुमचं जेवढं प्रेम प्रभातवरती आहे निश्चित आम्ही सुद्धा त्यापेक्षा जास्त तुमच्यावर करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आमचे सोपान घोडेपाडी तुमच्यासाठी अहोरात्री इथं मदतीसाठी तत्पर असतात. एवढंच नाही तर तुमच्या गावातील समर्थ कृषी केंद्राचे आमचे व्हिडिओ हे पण शेतकऱ्यांच्या सेवेत तत्पर असतात आणि वेळोवेळी ते पण आम्हाला फोन करत राहतात. असो आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. प्रभात सीड्स ही एका शेतकऱ्यासाठी स्थापन केलेली कंपनी आहे. या कंपनी स्थापना 1992 साली एका शेतकऱ्याच्या मुलानं शेतकऱ्यासाठी स्थापन केलेली कंपनी. जे तुम्ही एमडी साहेब बघितले डॉक्टर सतीश कुमार एकदम साधे आणि सरळ व्यक्ती आहे. यांचं स्वतःचं मत असं आहे की आपण जोही टर्नओव्हर घेतो किंवा जेही आपली जमापुंजी होते शेतकऱ्यांच्या भरोश्यावर आपली कंपनी आहे आणि आपण स्वतः शेतकरी होतो. त्यामुळं तुमच्यासाठी अत्यंत गुणवत्तापूर्वक असे बियाणे दर्जेदार प्रकारचे बियाणं प्रभात सीड्स शेतकऱ्यांना पुरवत राहते. तुम्ही स्वतः विचार करत असाल प्रभात सीड्सचं कोणतंही बियाणं तुम्ही लागवड जर केलं तर निश्चित तुम्हाला त्याचं उत्पादन हे हमी असतं आणि तुम्हाला चांगल्या रीतीचं वेचायला सोपं जातं. जसं एक एक्झाम्पल आपण सुपरकॉटचं तुम्हाला माहिती आहे तरी सांगतो. ज्यांनी सुपरकॉट लावली नसेल त्यांनी यावर्षी निश्चित 100% लावा. त्याचं कारण एक महत्वाचा आणखी विषय सांगतो. यावर्षी ज्यांच्याही शेतात सुपरकॉट लागेल त्यांना कापूस होईल याची गॅरंटी. त्याचं कारण असं आहे त्याच्या मागं लॉजिक आहे. अंकगणितानुसार जर तुम्ही गेले जर कोणी इथं ज्योतिषाला म्हणजे ज्योतिषी जे म्हणतो आपण तर भविष्य का बघा प्रकार 2 आहे. देव काही लोक म्हणतात देव आहे तर काही लोक म्हणतात नाही. बरोबर आहे. कोणी म्हणते काय पाहिजे कशाचा मोबाईल चार्जर माझे नाही चार्जर बोट लावा स्क्रीन बंद तर बघा